वार्तांकन रोखठोक बातमी। आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेनं पांडुरंगाचा वारकरी समाधान होईल अशा पद्धतीच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात। ही वारी सुरक्षित आणि निर्मळ ठरेल यासाठी सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन सांघिक कामाचं उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित आषाढी वारी अनुषंगानं आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री शिंदे मार्गदर्शन करत होते। यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार राजेंद्र खरे, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिता भालके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे। दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली। यावेळी आणखी स्वच्छता नियमित होणे आवश्यक असून सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधांमुळे तसेच स्वच्छतेमुळे इथून समाधानी होऊन गेला पाहिजे या दृष्टीनं यंत्रणेनं काम केलं पाहिजे असं त्यांनी सांगितले। पंढरपूर शहरातील वाहतूक व नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा लवकरच निर्माण करण्यात येईल। तसेच मंदिर समितीला एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली, ती उद्या मिळणार आहे असं सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच नगर परिषदेनं पंढरपूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे आरएमसी तंत्रज्ञान वापरून 2 दिवसात बुजवून घ्यावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।